जे मार्केटमधलं जे तुम्ही पॅड वापरता ते कसं आहे काय आहे ते तुम्हाला एक डेमो करून दाखवते. म्हणजे तिच्यानं किती नुकसान होतं, म्हणजे त्या पॅडनं तुम्ही किती नुकसान होतं हे तुम्हाला मी ओपन करून दाखवते. बघा, ज्या महिला एकीने वापरतात हिच्यामुळं कॅन्सरचे आजार खूप व्हायला लागल्यात. म्हणजे हे कसं, हे केमिकलचा सगळा वापर केलेला आहे. हिच्यामुळे जांघड्याला खाज होणे, रॅशेस सुटे उठणे, इन्फेक्शन वगैरे होणे हिच्यामुळे होतं. हे सगळं केमिकलचा वापर केलेला आहे. तर हे तुम्ही बघू शकता, हे पूर्ण प्लॅस्टिकचा वापर केलेला आहे. हे बघा, हे पूर्ण काय आहे, हे प्लॅस्टिक आहे. हे दिसतंय का, हे कसं लांबतंय. हे पूर्ण काय आहे, प्लॅस्टिक आहे. आणि प्लॅस्टिक आपण नाजूकसारख्या जाग्यावर आपण दिवस हा प्लॅस्टिक आपण हे वापरतो. म्हणून तर हे कॅन्सरचे आजार व्हायला लागल्यात ह्या प्लॅस्टिकच्यामुळं. तर हिच्यात आहे ना प्युअर कॉटन आहे असं सांगून ह्याच्यात प्युअर कॉटन नाही आहे. हे तुम्हाला दाखवते ओपन करून. तर हे प्युअर कॉटनचा वापर केलेला नाही. हे पूर्ण भुस्सा पडतोय बघा, हे दिसत असेल तुम्हाला, हे दिसतंय का, हे पूर्ण भुस्सा पडतोय. तर हे कागदाचा वापर केलेला आहे. तर हे प्युअर कॉटन नाही आहे. तर तुम्ही घरी सुद्धा हे तुम्ही बघू शकता. तुम्ही हे जे तुम्ही वापरता म्हणजे कुठल्याही कंपनीचं जर असेल तर तुम्ही घरी हे तुम्ही ओपन करून बघा, हे प्युअर कॉटन आहे का नाही आहे ते. तर मी आपलं हे रिअल वुमनचा बघा, हे रिअल वुमनचं जे आहे की नाही आपले सॅनिटरी नॅपकिन जे आहे, तर हे जे किती फायदे आहेत हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे बघा, आपले हे रिअल वुमनचं आहे. म्हणजे ह्या रिअल वुमनमध्ये एका बॉक्समध्ये 6 पीस आहेत. तर हे लेयर किती आहेत तर हे सुद्धा मी तुम्हाला ओपन करून दाखवते. आणि ह्याला पॅकिंग बघा किती आहे. पॅकिंग ह्याच्यामुळं काय होतं की कुठलाही इन्फेक्शन वगैरे असं काही होणार नाही. तर हे जे आहे हे झाडाचा वापर, म्हणजे झाडाचा डिंक आहे ते डिंकाचा वापर केलेला आहे. हे केमिकल नाही आहे. ह्याला चिटकवायला हे फक्त 2च जागा आहे. हे ओल्लं झालं की हा मुद्दा होतो. निकरला ड्रेसला डागं पडतात. MC आली की कधीही आपण एका अंगावर झोपत नाही. एका अंगावर झोपल्यानंतर आपल्याला माहीत आहे की हा पूर्ण मुद्दा होतो. का होतो, कारण हे चिटकवायला फक्त हे 2च जागा आहे. आता हे बघा, हे जे आपलं रिअल वुमनचं जे आहे नॅपकिन, सॅनिटरी नॅपकिन, हे शीटची बाजू आली चिटकवायला आणि ही निकरची बाजू आली चिटकवायला. त्यामुळं तुम्ही कसंही बसा, कसंही उठा आणि कसंही एका अंगावर झोपा तर हा एकने मुद्दा होत नाही. म्हणजे एक जागी असं मुद्दा होत नाही. ह्याला चिटकवायला ही शीटची बाजू आली आणि ही निकरची बाजू आली. ह्याला चिटकवायला ही फक्त 2च जागा आहे. आता हे तुम्ही बघू शकता, हे पूर्ण काय आहे, सॉफ्ट आहे आणि प्युअर कॉटन आहे. आणि ह्याला कसं, हे पूर्ण प्लॅस्टिक जाणीव होते आणि खरखर म्हणजे असं जाड जाड वाटतंय आणि खरखर पण असं प्लॅस्टिकची जाणीव होते. तर हे कसं, हे पूर्ण कॉटन आहे. हा बघा, हे सिरिंज आहे. ह्या सिरिंजवर 60 ml असं लिहिलेलं आहे. बघू शकता तुम्ही 60 ml. हे 60 ml आहे. कुणाचं एवढं ब्लिडिंग होतं, कुणाचं हिच्यापेक्षा कमी होतं, कुणाचं हिच्यापेक्षा जास्त होतं. तर मी हे तुम्हाला मी तुम्हाला दाखवते. हे 60 ml पूर्ण मी तुम्हाला एका सॅनिटरी नॅपकिनमध्ये आपले रिअल वुमनमध्ये हे पूर्ण मी तुम्हाला हे दाखवते घालून. बघू शकता हे की हे पूर्ण 60 ml हे पूर्ण मी ह्याच्यामध्ये आपले रिअल वुमन पॅडमध्ये हे पूर्ण मी हे केलेली आहे. तर हे 60 ml अजून घेते मी. आणि हे जे तुम्ही मार्केटमधलं जे आणता तुम्ही, त्या मार्केटच्या ह्याच्यात मी 60 ml हे पूर्ण तुम्हाला हे पाणी पूर्ण घालून दाखवते. बघू शकता की आता अजून हे पूर्ण झालेलं नाही, तोपर्यंतच हा लिकेज होतोय. बघितला का, हे पूर्ण काय होतंय, लिकेज होतंय. हे बघू शकता का, हे पूर्ण पाणी दिसतंय वरून. हे पाणी नाही ना, ही घाण आहे. जेव्हा आपली MC येते ना तर आपली पिशवीचा तोंड उघडा असतो. तर ही घाण आहे ना रिटर्न आपल्या पिशवीत जाते. म्हणून तर दिवस न राहणे, दिवस राहिलेला पडणे किंवा इन्फेक्शन होणे, हे बऱ्यापैकी महिलांना जे जे आजार होतात ना हे ह्याच्यामुळे होतात. बघा, हे तुम्ही बघू शकता, हे पूर्ण काय आहे, दिसतंय वरून तुम्हाला. आणि ह्याला पण तुम्ही हात लावून बघू शकता की ह्याला काही सुद्धा पाणी हाताला लागत नाही. आता मी तुम्हाला टिश्यू पेपरमधून दाखवते.
बघा हे टिश्यू पेपर आहे, हे टिश्यू पेपर मी ह्याच्यावर बघा, हे टिश्यू पेपर काही सुद्धा झालेलं नाही हे टिश्यू पेपरला. आणि हे तुम्ही बघू शकता हे पूर्ण कसं झालं, हे पूर्ण ओलं झालं, हे तुम्ही बघू शकता बघा. म्हणून हे स्किनला आपल्या खूप त्रास होतो. म्हणजे ज्या महिला सर्व्हिस जॉब करतात किंवा ज्या मुली आपण शाळेमध्ये दिवस दिवस जे जातात आणि त्यांना त्या मुलींना किती त्रास होतो. आता हे तुम्ही बघू शकता ना. आता हिच्यामध्ये ना मी तुम्हाला ओपन करून दाखवते की हे प्लॅस्टिकचा वापर किती केलेला आहे. हे बघू शकता की तुम्ही बघा, हे पूर्ण प्लॅस्टिक आहे बघा, हे पूर्ण काय प्लॅस्टिक आहे. आणि हे प्लॅस्टिक आपण नाजूकसारख्या जाग्यावर आपण दिवस दिवस आपण हे वापरतोय. आता प्लॅस्टिकचे एक नाही तुम्हाला माहीतच आहे, प्लॅस्टिकनं वापरल्यानंतर नाही तिच्यानं किती नुकसान होतं हे बघू शकता. आता हे जे आहे ना हे पूर्ण लिकेज होत आहे आणि हे किती घातक आहे हे तुम्ही बघा. हे पूर्ण एवढी जी घाण आहे ना रिटर्न आपल्या पिशवीत जाते. हे मोकळं ग्लास आहे. ह्या मोकळ्या ग्लासमध्ये पहिला मी हिच्यामध्ये 60 ml घातलेला होता. आता परत 60 ml मी हिच्यामध्ये घालते. अजून 60 ml हिच्यामध्ये अजून घेते. हिच्यामध्ये 60 ml आणि 60 ml 60 ml म्हणजे 120 ml हिच्यामध्ये पाणी आहे. तर एवढं ब्लिडिंग कुणाचं होत नाही आहे. एवढं जर ब्लिडिंग कुणाचं जर झालं तर त्या महिलांना खूप म्हणजे त्रास होणार, चक्कर येणार. एवढं ब्लिडिंग कुणाचाही होत नाही. आता तुम्ही लेअर बघू शकता. म्हणजे पहिला मी तुम्हाला दाखवलं तिच्यावर काय होतं की एक वरचा प्लॅस्टिकचा लेअर होता, खाली एक नाही प्युअर कॉटन नसून ते कागदाचा वापर केलेला होता आणि तिच्या खाली एक नाही दुसरा प्लॅस्टिक होता. आता ह्याला लेअर दाखवते की किती लेअर आहेत ते. आता हे कडचं जे मी काढते ना ह्याच्यामुळं ना लिकेज होत नाही. हे तुम्ही बघू शकता. हे पूर्ण कॉटन आहे बघा. ही अनियन चिप आहे, ओरिजिनल अनियन चिप आहे. हे बघा, हे प्लॅस्टिक नसून हा प्युअर कॉटन आहे आणि पूर्ण म्हणजे कोरडा आहे. आता हे अनियन चिपचे फायदे तुम्हाला सांगते. दवाखान्यात आपण जायचं म्हटलं की 100-200ची नोट लागते. ताप आलं किंवा आजारी पडली तर ते आपण काय करायचं, कुणालाही ताप आलं, चक्कर येत असेल, की नाही थकवा महसूस होत असेल तर एक नाही आपण काय करायचं, हे पॅडमधलं हे की नाही अनियन चिप आहे की नाही अशीही काढायचं, पाण्यात भिजवायचं आणि एक नाही कपाळावर ठेवायचं. एक अर्धा तासाच्या आत तुमचं ताप कमी येते, तुमचं दुखणं कमी येते, चक्कर कमी येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुणाला जर एक नाही जखम झाली असेल, तुम्ही जखमेच्या वर जर तुम्ही ठेवलं तर हे इन्फेक्शन वगैरे काही होत नाही. हिच्यानं हे पूर्ण जखम बरी होते. दुसरी गोष्ट म्हणजे हिच्यानं नाही ना ज्यांना एक नाही मूळव्याधांचा त्रास आहे तर त्यांनीही हा चिप वापरलं तरी चालते. तिच्यानं हे दुखणं कमी येतं आणि आपल्या म्हणजे कंबर दुखत असेल किंवा पाठीचा मणका दुखत असेल किंवा चक्कर वगैरे येत असेल तर हे तुम्ही चिप वापरू शकता. आता हे जे लेअर दाखवते बघा किती लेअर आहेत. आता हा पहिला लेअर, हा दुसरा लेअर, हा बघा हा तिसरा लेअर तुम्ही बघू शकता. हे तिसरा लेअर, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा आणि हा सातवा. 7 लेअर आहेत. आता हे आम्ही ना डेमो दाखवून आम्ही हे टाकून देत नाही.
आम्ही हे चेहऱ्याला मसाज करतो. चेहऱ्यावरचे वांग, पिंपल्स वगैरे ही ज्यानं कमी येतात. झाडामध्ये तुम्ही टाकल्यानंतर, हे झाडामध्ये टाकल्यानंतर हे खतसुद्धा तयार होतं. आणि हे जे आहे ना, हे ॲलोवेरा आणि फळानं तयार केलेलं आहे. आता हिच्यामध्ये ना तुमच्या समोरच मी हे पूर्ण 60 ml पाणी मी हिच्यामध्ये घातलेला होता. आता हिच्यामध्ये 60 ml पाणी आहे म्हटल्यावर हिच्यातून पाणी निघालं पाहिजे. म्हणजे जे पहिलं मार्केटचं जे होतं तिच्यातून मी पाणी तुम्हाला काढून दाखवली आहे. तर हिच्यामध्ये पण पाणी निघालं पाहिजे. तर हिच्यामध्ये मी पाणी निघतं की नाही मी तुम्हाला दाखवते. हे पूर्ण मी ताकद लावते बघा. तर हिच्यातून पाणी निघत नाहीये. हे पूर्ण काय आहे, सुक्क आहे. आणि माझा हात पण बघू शकता, असं ओललं नाही काय आहे याने. तर हिच्यामध्ये पाणी आहे, तुम्ही हे बघू शकता, हे पाणी आहे. तर हे पाणी जे आहे हे बघू शकता, हे पाणी आहे. आणि हे जे आहे ते आपले, हे सुद्धा मी तुम्हाला एकाने पाणीमध्ये हे तुम्हाला दाखवते. तर बघा, हे पूर्ण एवढं ऑब्झर्व करून घेतलेलं आहे आणि हाताला थोडंही ओलं वाटत नाही. आणि मी ग्लास पलटी करून दाखवते की हे ह्याच्यातून जरासुद्धा पाणी बाहेर येणार नाही. बघू शकता, हे पूर्ण एवढं त्याने ऑब्झर्व करून घेतलेलं आहे. ज्या मुली शाळेत जातात, ज्या लेडीज आहे की नाही बाहेर जॉब करतात, त्यांना किती बाहेर म्हणजे गेल्यानंतर त्यांना किती त्रास होतो आहे. म्हणजे चेंज करायचं म्हटलं की तुम्ही 12 तास, तुम्ही 24 तास तुम्ही हे सुरुवातीला 12 तास, त्याच्यानंतर तुम्ही 24 तास हे पॅड तुम्ही हे करू शकता. बघा, तुम्ही हे पूर्ण एक नाही ऑब्झर्व करून घेतलेलं आहे. तर तुम्ही हा रिअल वुमनचा जे पॅड आहे, सॅनिटरी नॅपकिन, तर तुम्ही एक नाही हे वापरून बघा आणि मग ह्या नंबरवर तुम्ही कॉल करा.